पीडीसीवर आपले स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत परमा एकादशी व्रतकथा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री अर्जुन म्हणाले, हे जनार्दना, तुम्ही अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील एकादशीचे नाव व तिच्या व्रताचा विधी सांगावा. यात कोणत्या देवतेची पूजा करतात आणि त्या व्रताचे काय फळ मिळते? भगवान श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, या एकादशीचे नाव परमा आहे. या व्रतामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि मनुष्याला इहलोकी सुख व परलोकी मुक्ती मिळते. भगवान विष्णूंची धूप, दीप, नैवेद्य व फुलादींनी पूजा केली पाहिजे. या एकादशीची सुंदर कथा की जी महर्षींबरोबर कांपिल्य नगरात घडली होती ती सांगतो. लक्षपूर्वक ऐक. कांपिल्य नगरात सुमेधा नावाचा अत्यंत धर्मात्मा ब्राह्मण राहत असे. त्याची पत्नी अतिशय पवित्र व पतिव्रता होती. पूर्वीच्या काही पापांमुळे हे दाम्पत्य अत्यंत गरीब होते. त्या ब्राह्मणाची पत्नी पतीची सेवा करीत असे, तसेच अतिथीला अन्न देऊन स्वतः उपाशी राहत असे. एके दिवशी सुमेधा आपल्या पत्नीला म्हणाला, ही प्रिये, गृहस्थाश्रम धनाशिवाय चालत नाही, म्हणून मी परदेशात जाऊन काहीतरी काम करतो. त्याची पत्नी म्हणाली, हे प्राणात, पतीने चांगले किंवा वाईट बोलले तरी पत्नीचे तेच केले पाहिजे. माणसाला पूर्वजन्मीच्या कर्माचे फळ मिळते. विधात्याने भाग्यात जे लिहिले आहे ते टाळल्याने देखील टळत नाही. प्राणात, तुम्हाला कुठे जाण्याची काही आवश्यकता नाही. जे भाग्यात असेल ते येथेच मिळेल. पत्नीचा सल्ला ऐकून ब्राह्मण परदेशात गेला नाही. एकदा कौंडिन्य मुनी त्या ठिकाणी आले. त्यांना पाहून सुमेधा व त्याच्या पत्नीने त्यांना नमस्कार केला व म्हणाले, आज आम्ही धन्य झालो. आपल्या दर्शनाने आज आमचे जीवन सार्थक झाले. मुनींना त्यांनी आसन व भोजन दिले. भोजनानंतर पतिव्रता म्हणाली, हे मुनीश्वर, माझ्या भाग्याने आपण आलात. मला पूर्ण विश्वास आहे की आता माझे दारिद्र्य लवकरच नाहीसे होईल. आपण आमचे दारिद्र्य नष्ट करण्याचा उपाय सांगावा. यावर कौंडिन्य ऋषी म्हणाले, अधिक मासाच्या कृष्ण पक्षातील परमा एकादशीच्या व्रताने सर्व पाप, दुःख व दारिद्र्य वगैरे नष्ट होऊन जाते. जो मनुष्य हे व्रत करतो तो धनवान बनतो. या व्रतात कीर्तन, भजन इत्यादीसह रात्री जागरण केले पाहिजे. महादेवांनी कुबेरांना याच व्रताच्या पुण्यामुळे धनाध्यक्ष बनविले होते. याच व्रताच्या प्रभावाने सत्यवती हरिश्चंद्र राजाला पुत्र व पत्नी राज्य मिळाले होते. नंतर कौंडिन्य मुनींनी त्यांना परमा एकादशीच्या व्रताचा विधी सांगितला. मुनी म्हणाले, हे ब्राह्मणी, या दिवशी पहाटे नित्यकर्मातून निवृत्त होऊन विधीपूर्वक पंचरात्री व्रत सुरू केले पाहिजे. जे लोक 5 दिवसपर्यंत निर्जल व्रत करतात ते आपल्या माता, पिता व पत्नीसह स्वर्गलोकी जातात. हे ब्राह्मणी, तू तुझ्या पतीसह हेच व्रत कर. यापासून तुम्हाला अवश्य सिद्धी व शेवटी स्वर्गाची प्राप्ती होईल. कौंडिन्य मुनीच्या सांगण्यानुसार त्यांनी परमा एकादशीचे 5 दिवसपर्यंत व्रत केले. व्रत समाप्त झाल्यावर ब्राह्मणाच्या पत्नीने एका राजकुमाराला आपल्याकडे येताना पाहिले. राजकुमाराने ब्रह्मदेवाच्या प्रेरणेने त्यांना उपजीविकेसाठी एक गाव आणि एक उत्तम घर की जे सर्व वस्तूंनी परिपूर्ण होते ते राहण्यासाठी दिले. दोघे या व्रताच्या प्रभावाने इहलोकात अनंत सुख भोगून शेवटी स्वर्गलोकी गेले. श्रीकृष्ण म्हणाले, हे पार्थ, जो मनुष्य परमा एकादशीचे व्रत करतो त्याला सर्व तीर्थांचे व यज्ञातीर्थांचे फळ मिळते. ज्याप्रमाणे जगात 4 पाय असलेल्यांमध्ये गाय, देवांमध्ये इंद्रराज श्रेष्ठ आहेत, त्याचप्रमाणे महिन्यांमध्ये अधिक मास उत्तम आहे. या महिन्यात पंचरात्री अत्यंत पुण्यदायक आहे. या महिन्यात पद्मिनी व परमा एकादशी देखील श्रेष्ठ आहेत. त्यांच्या व्रताच्या पुण्यामुळे सर्व पापांचा नाश होतो आणि पुण्यमय लोकाची प्राप्ती होते. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. विठोबा रुक्मा